नमस्कार. अरे नमस्कार गुरुजी, नमस्कार. या या, तुमचीच वाट बघत. या. तो पवित्रो पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवायस्परेश कुंडलिकाक्षम सभायाभ्यंतर शुचि सर्वं शुचिः. आता आरतीची तयारी. जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा. बाबा हे घ्या, तुम्हीच द्या तुमच्या हाताने. अगं काय सोहा, तू दे ना. तू दिलंय का आणि आम्ही दिलं का? एकच आहे ना सगळं. बरं ठीक आहे. बरं दादा आणि बहिणी, हे आमच्या सगळ्यांकडून तुमच्यासाठी लग्नाचं गिफ्ट. गिफ्ट? पण काय आहे का यात? आता उघडून बघ की. ठीक आहे, बघूया तरी काय आहे. आमच्या सगळ्यांकडून तुमच्या हनीमून साठी उटीचं पॅकेज आहे. लाजू नका, लग्नानंतर सगळेच हनीमूनला. सोहा, अगं किती मस्करी करशील त्यांची. थँक्स बाबा, तुम्हा सगळ्यांनाच थँक्स. खरं तर तुम्हा दोघांना आम्हाला हनीमूनसाठी आउट ऑफ इंडियाच पाठवायचं होतं, पण नंतर मला तुझ्या मीटिंगच्या तारखा कळाल्या. मग आम्ही विचार केला की उटीला पाठवावं. बाबा, आपण या दोघांना एवढं सरप्राईज दिलंय, पण यांच्या चेहऱ्यावर अजिबात सरप्राईज झाल्याचे एक्सप्रेशन्स नाहीये. तो काय रे, आवडलं नाही की काय? हसताय काय असे? सोहा, अगं त्यांना आधीच माहित होतं. काय? ए दादा, मी आणि बाबांनी एवढं लपवून तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आणि तू. अगं सोहा, तू माझ्याच लॅपटॉपवरून डेस्टिनेशन सर्च केलं होतंस, त्यामुळे मला कळणार नाही असं होणार आहे का? अरे यार, हे माझ्या लक्षातच नाही आलं. हरकत नाही, आता जरी तुम्हाला सरप्राईज कळलं असलं ना, तरी तुमच्या दोघांसाठी अजून एक मोठं सरप्राईज आहे. तेव्हा बघू. मीनाक्षी, काय आहे? तुझं काम झालं की हे जरा अभिच्या रूम मध्ये नेऊन ठेवशील? ठेवेन.
इथे ठेवलंय. हे असं येतात म्हणून बाबा माझ्याशी टेरेसवर गप्पा मारत बसले होते. आणि आईंनी मला किचन मध्ये अडकवून ठेवलं. म्हणजे हे सोहाचं दुसरं सरप्राईज. पण काही म्हण, हे जे काही केलंय ना ते मला तरी आवडलं. तुम्हाला? काय रे, असे का बघताय की हेही सरप्राईज तुम्हाला माहिती होतं? काय ग मीनाक्षी, माहित होतं? नाही पण काही म्हणा सोहा, तुझं हे सरप्राईज आम्हाला खूप आवडलं. थँक्यू सो मच. मीनाक्षी, ही तुझी कपड्यांची बॅग. आजपासून ही तुझी रूम असणार आहे. हाय हाय हाय, वहिनी लाजली माझी. बरं दादा, आजपासून तुला रूम शेअर करावी लागणार आहे. नाही म्हणजे जमेल ना तुला? सोहा, ए मीनाक्षी, तू काहीच नाही बोललीस सरप्राईज बद्दल. आवडलं ना तुला? बरं मी काय म्हणते, तू काही म्हणू नकोस, तू माझ्याबरोबर बाहेर चल. अगं रूम सजवायला एवढी मेहनत घेतलीये मी, जरा वेळ गप्पा मारू दे मला. सोहा, तुला चल म्हटलं ना मी. हा, किती छळशील त्यांना. तू बाहेर चल आधी, उगीच छळू नकोस त्यांना. चल. एक मिनिट. ही सोहा पण ना, मला वाटलं आजही कालच्यासारखी फजिती करते का काय. नाही तुम्ही प्लीज घाबरू नका. म्हणजे तुमच्याशी जवळून बोलता यावं म्हणून मी तुमच्या इतक्या जवळ बसलो.
मीनाक्षी, आजपर्यंत तुम्ही फक्त तुमच्या आयुष्याचा विचार करत होता, मी फक्त माझ्या आयुष्याचा विचार करत होतो. पण यापुढे आपल्याला आपल्या दोघांच्या आयुष्याचा विचार करावा लागणार. आणि या बाबतीत तुमची काही वेगळी मतं असतील तर तेही तुम्ही सांगू शकता. आणि हो, अजून एक गोष्ट, आपलं लग्न झालं असलं तरी मला कुठल्याच गोष्टीची घाई नाहीये. म्हणजे एकमेकांबद्दल वाटणाऱ्या अट्रॅक्शन पेक्षा इमोशनली एकत्र येणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि तुमचा स्वभाव पाहता या बाबतीत तुमची मतं अशीच असतील असं मला वाटतंय. एकदा एकमेकांना समजून घेण्यातली गंमत कळली ना की मग हनीमून म्हणजे एक पिकनिक आहे असं समजायला माझी काहीच हरकत नाही. सॉरी, म्हणजे मगापासून मी एकटाच बडबडतोय. तुम्ही काहीतरी बोला ना. काय बोलू मी? काही अभि, मला फक्त एक रिक्वेस्ट करायची. बोला ना. तुम्ही प्लीज मला आवजाव करू नका. ए मीनाक्षी म्हणा. ठीक आहे, उद्यापासून प्रयत्न करतो. नाही, आत्तापासून. ओके, आत्तापासून मी तुम्हाला, सॉरी, तुला मीनाक्षी म्हणायचंय. आता पटकन एक गोष्ट आठवली म्हणून सांगायची आहे. सांगा ना. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा तुम्ही बेशुद्ध होता आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर एक वेळ अशी होती की तिथे फक्त तुम्ही आणि तुमच्याकडे एकटक पाहणारा मी असे दोघेच होतो. त्याआधी मी कुठल्या मुलीकडे असं एकटक पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. आणि तेव्हा तुम्हाला बघताना एक गोष्ट मला सारखी जाणवत होती की तुमचं आणि माझं काहीतरी नातं आहे. आणि तेव्हा तुमच्या कपाळावर तुमच्या केसांची बट आली होती. एरवी मुलींपासून 4 हात लांब राहणारा मी, पण त्यावेळेस मला कसं धाडस झालं माहित नाही, मी स्वतःच्या हाताने तुमची बट दूर केली होती. चली, आताही तुमच्या कपाळावर तशीच बट आली आहे. तुमची काही हरकत नसेल तर मी ती मागे करू.
तुम्ही घाबरू नका, मी बघतो. प्लीज तुम्ही नका जाऊ. हे पहा, मला काही होणार नाही. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आलोच. कोण आहे? कोण आहे इकडे? सोहा, तू इथे काय करतेस? घाबरलात ना? मला हेच हवं होतं. तू वेडी आहेस का? अरे हा प्रँक होता. प्रँक? तुझ्या प्रँकला काही काळ वेळेचं भान असतं की नाही? अरे यार, मी तुमची मस्करी नाही करणार तर कोणाची करणार मला सांग. मस्करी? पण तुझी जी काही मस्करी प्रँक सगळं करून झालं असेल तर जातेस आता? आम्ही झोपू? ओके ओके, सॉरी सॉरी. मी जाते. फायनली गुड नाईट तुम्हाला. यू कॅरी ऑन. मी जाते. ठीक आहे, जा. आणि हो, इकडे अंधार आहे, सावकाश जा. ही सोहा पण ना, खरंच तिला कधी काय सुचेल काय सांगता येत नाही. बरं, तुम्ही बसा, मी आलोच. नाही, तुम्ही दिवसभरात एवढ्या थकलेल्या आहात की तुमची झोपमोड झालेली मला चालणार. वाव, कसली भारी रांगोळी काढलीस तू. सुपर, एक नंबर. मग सून कोणाची आहे? हॅलो मातोश्री, ती माझी पण वहिनी आहे. आणि एक मिनिट, ती तुझी सून होण्यामागे ना माझं क्रेडिट जास्त आहे. खरं तर ना मला ह्या अशा चांगल्या गोष्टी मी केलेल्या सारख्या सारख्या बोलून दाखवायला आवडत नाही. पण काय करणार, तुम्हाला ना एकदा सांगून कळतच नाही, म्हणून मला सारखं सारखं बोलावं लागतं. हो का? ए बाय द वे, तू एवढ्या सकाळी सकाळी का उठलीयस? नाही म्हणजे झोप लागली ना नीट? ती झोपलाच नाही.
नाही म्हणजे काल दोघं गप्पा मारत बसलेले ना म्हणून विचारलं मी. सोहा, किती मस्करी करशील? आणि त्याच्यापेक्षा ना ती रांगोळी कशी काढायची ते शिकून घे. मी काय करू शिकून? का? लग्न झाल्यावर तुझ्या घरापुढे पण काढशील ना? आई, लग्न झाल्यावर ना फक्त चांगली रांगोळी काढणं इम्पॉर्टंट नसतं, तुझ्यासारखी कौतुक करणारी स्वीट सासू मिळणं पण इम्पॉर्टंट असतं. हो. आपण सेल्फी काढूया रांगोळी सोबत, प्लीज प्लीज. सोहा? येस येस. काय झालं? वंस, मीनाक्षीने बघा ना किती सुंदर रांगोळी काढली आहे. छान काढली आहे ना? तितकी काही वाईट नाहीये.